हॅलो स्टुडंट, कसे आहात? बरं आहे ना? हॅव अ गुड डे. आपण काल प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स घेतला, बरोबर? आपले काय झाले? पास्ट परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे ही हॅड बीन रायटिंग अ नोव्हेल सिन्स लास्ट इयर. हॅड येतं, हॅड बीन रायटिंग. पास्ट परफेक्ट. प्रेझेंट परफेक्टमध्ये काय येईल? शी हॅज, ह्याच्याऐवजी हॅज बीन रीडिंग अ बुक फॉर 2 hours. म्हणजे काय? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. फ्युचर आज फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. त्याच्यासाठी आपल्याला क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागणारच. पण पास्टमध्ये आणि फ्युचरमध्ये, पास्टमध्ये आणि प्रेझेंटमध्ये जसं सी हॅज, ही हॅव, दे हॅव, आय हॅव, सीता हॅज, रामा हॅज. रामा, सीता, ही आणि सी हॅज येतं. आय, दे, विल, हॅव येतं. वी हॅव. कशामध्ये? प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये, कंटिन्युअस टेन्समध्ये. प्रेझेंट परफेक्ट असो कंटिन्युअस, त्याच्यात हॅजच. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, त्याच्यात पण हॅज हॅव. परंतु फ्युचरमध्ये सगळं हॅव, विल हॅव, शॅल हॅव. विल हॅव, कधीकधी विल हॅवच्या पुढं च्याऐवजी इन्स्टेड ऑफ विल हॅव वी यूज बट शाल. ओके, शाल आणि विल हे दोन्ही वापरले तर चालतात, पण योग्य ते वाक्य असायला पाहिजे. मग आज आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. दे विल हॅव बीन रीडिंग अ नोव्हेल सिन्स लास्ट इयर. हॅव बीन रायटिंग अ बुक असं. तर बघा, थोडंसं रिवाईज केलं तुम्हाला, अभ्यास करा चांगला. याच्यावरच सगळं डिपेंड ऑन द बेस. सगळा पाया या ग्रामरवर आहे. कोणत्या? टेन्सवर. सगळा पाया टेन्सवर आहे. टेन्स आले आणि तुम्हाला व्हर्ब आले की सगळे वाक्य आले आणि वी आर टॉकिंग इंग्लिश व्हेरी वेल. ओके, आज आपण पाहूया फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मग इंग्लिश ग्रामरमध्ये हे महत्त्वाचं आहे. गौरी विल हॅव बीन स्लीपिंग. हे बघा, गौरी विल हॅव, ह्यावच्या पुढं बीन. गौरी विल हॅव बीन. आता याच्या वर्तमान काळामध्ये किंवा प्रेझेंटमध्ये हॅज झालं असतं, पास्टमध्ये हॅज झालं असतं, कारण गौरी तृतीय पुरुषी एकवचने. गौरी विल हॅव बीन स्लीपिंग सिन्स मॉर्निंग. मग काय होतं? गौरी सकाळपासून झोपलेली आहे. कळलं? गौरी सकाळपासून झोपलेली आहे, स्लीपिंग. आता पुढचं बघा, गोपाल विल हॅव बीन. जसं जसं विल हॅव बीन. गोपाल विल हॅव बीन कुकिंग राईस अँड व्हेजिटेबल फॉर 2 hours. गोपाल काय करतोय? कुकिंग करतोय, शिजवतोय. काय? भात आणि व्हेजिटेबल, शाकाहारी जी भाजी असेल ती शिजवतोय तो. बरोबर की नाही? गोपाल विल हॅव बीन कुकिंग राईस अँड व्हेजिटेबल. किती तासापासनं? फॉर 2 hours. 2 तासापासनं तो काय करतोय? तांदूळ म्हणजे भात आणि भाजी शिजवतोय, कुकिंग करतोय. पुढचं, दे शाल. हे बघा, विलाऐवजी मागाशी सांगितलं मी, विलाऐवजी शाल पण येऊ शकतो. दे शाल हॅव बीन, दे शाल हॅव बीन रायटिंग अ नोव्हेल सिन्स 2 years. दे म्हणजे ते जवळजवळ कादंबरी 2 वर्षापासून लिहितात. रायटिंग म्हणजे काय? लिहिणे. लिहिण्याची प्रोसिजर चालू आहे. लिहित आहेत, कंप्लीट नाही झालं अजून. दे शाल हॅव बीन रायटिंग अ नोव्हेल सिन्स सिन्स 2 years. म्हणजे 2 वर्षापासून ते कादंबरी लिहित आहे. ही विल हॅव बीन वर्किंग इन टेल्को कंपनी फॉर 5 years. तो टेल्को कंपनीमध्ये किती वर्षापासून काम करतोय? 5 वर्षापासून. हे बघा, ही विल हॅव बीन वर्किंग, काम करत आहे तो. किती वर्षापासून? 5 वर्षापासून तो
टेल्को कंपनीमध्ये काम करत आहे की नाही? सोपे वाक्य म्हणजे क्रियापदाला ING, फ्युचर करत आहे तो. बघा, सोमा विल हॅव बीन स्टडिंग अ बुक फॉर 3 hours. बापरे, 3 तासापासून तो काय करत होता? काय? 3 hours रीडिंग, वाचन करत होता. शी विल हॅव बीन स्टडिंग फॉर 6 hours. आता याचं निगेटिव्ह येईल का पॉझिटिव्ह अफर्मेटिव्ह येईल? शी विल हॅव बीन स्टडिंग फॉर 6 hours. हे अफर्मेटिव्ह येईल का निगेटिव्ह येईल? याच्यात ऑब्लिक दिला आहे, मग अफर्मेटिव्ह येईल, निगेटिव्ह नाही येणार, अफर्मेटिव्ह येईल. बरोबर की नाही? शी विल हॅव बीन स्टडिंग फॉर 6 hours. शी विल नॉट हॅव बीन स्टडिंग फॉर 6 hours. शी विल नॉट हॅव, नॉट आला इथं बघा. शी विल नॉट हॅव बीन स्टडिंग फॉर 6 hours. शी विल नॉट हॅव बीन स्टडिंग फॉर 6 hours. हे कसं येईल? अफर्मेटिव्ह येईल का का निगेटिव्ह येईल? हे HW आहे तुम्हाला, तो HW आहे. काय आहे? HW. नॉट आहे म्हणून तुम्ही बघा आता निगेटिव्ह आहे का अफर्मेटिव्ह. 100% तुम्हाला कळणार आहे. हे तुम्ही लिहायचं. लाईक, शेअर, सबस्क्राईब. ओके, थँक्यू. स्टडी करा, मार्क घ्या 1/1. चला, ओके, बाय.